नमस्कार, मी पत्रकार जालंधर पाटील। आज माझ्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। गणपती बाप्पाचं या ठिकाणी प्रतिष्ठापना पण आम्ही केलेली आहे। मी आज आपल्याला या ठिकाणी घेऊन जाणार आहे की आज आम्ही त्या गणेश बाप्पासाठी जी आरास बनवलेली आहे ती पर्यावरणपूरक आरास अशी बनवलेली आहे आणि या आरासाचं खूपसं वैशिष्ट्य या आरासच्या माध्यमातून मी आपल्याला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। खरं तर ही आरास आहे ती वारली चित्रकला। ही महाराष्ट्रातील पालघर आणि आसपासच्या आदिवासी समाजाची पारंपरिक कला आहे। मातीतल्या लालसर भिंतीवर पांढऱ्या रंगाने रेखाटलेल्या साध्या भूमितीय आकृत्यातून ही कला निसर्ग, जीवन आणि संस्कृतीचे चित्रण करते। या त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोनाच्या सहाय्याने झाडे, प्राणी, नृत्य करणारी माणसे, शेतीचे दृश्य आणि देवतांचे रूप सुंदरपणे उलगडलेले आहे। याच कलाशैलीत साकारलेली श्री गणेशाची आरास हा आधुनिकतेसह पारंपरिकतेचा अद्भुत संगम आहे। गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा उत्सव नाही, तर तो आपली कला, संस्कृती आणि परंपरा जगण्याचा सुद्धा एक मार्ग आहे। वारली कलेतून तयार झालेला गणपतीचा आरास आपल्या मुळाशी असलेल्या ग्रामीण संस्कृतीचा सन्मान करतो आणि आपल्या आदिवासी वारसाचे दर्शन घडवतो। मित्रांनो, गणपती बाप्पाचे रूप कितीही साध्या रेषाने काढले तरी त्यातली श्रद्धा आणि सौंदर्य अबाधित राहते। त्यामुळे अशा कलात्मक आरासाद्वारे आपण आपल्या मातीतल्या परंपरांना नव्या पिढीकडे पोहोचू शकतो आणि स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन देऊ शकतो। चला तर मित्रांनो, या उत्सवाच्या माध्यमातून आपण वारली संस्कृती जपूया, तिला जीव देऊया आणि खऱ्या अर्थानं हा उत्सव भव्य सांस्कृतिक अर्थपूर्ण करूया। धन्यवाद।